राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख, माझ्या या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखानदारांनी 1-2 कारखाने जर वगळले तर गेल्या 1 महिन्याने 8 ते 10 दिवस झालं साखर कारखाने सुरू होऊन, परंतु अद्याप ऊसाचा दर जाहीर केलेला नाही. आता काहीतरी 50% या आंदोलनाची निवेदनाची दखल घेऊन आणि साखर आयुक्तांनी कारखानदारांना साखर संचालकांनी आदेश काढल्यामुळं 50% कारखानदारांनी ऊसाचा दर जाहीर केलेला आहे. आणि विशेष म्हणजे 1 महिना आणि 8 दिवस झालं हे साखर कारखाने चालू आहेत. ऊस नियंत्रण कायदा असा सांगतो FRPचा की ऊस गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत ऊसाचं थकीत पूर्ण बिल त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालं पाहिजे. परंतु ह्या कारखानदारांचा आजच नाही तर गेले 15 ते 20 वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांचा मनमानी कारभार चालू आहे. 15% व्याज तर ह्या 10-15 वर्षात कधीच दिलेलं नाही. परंतु एकीकडे असं वाईट वाटतं मला की माझ्या कष्टकरी शेतकऱ्यानं जर या कारखान्यातलं कर्ज काढलं तर त्याचं चक्री व्याजासहित कर्ज वसूल केलं जातं. 1.5 लाखाचा ऊस गेला आणि त्याचं 1,60,000 कर्ज असलं तर 1.5 लाख कर्ज वसूल केलं जातं व्याजासहित. तो शेतकरी माझा बिचारा पाया पडून म्हणतोय 1 लाख कट करा, 50,000 द्या, खताची पुढची आणायची, घरातलं काहीतरी किराणा बाजार भरायचा आहे, मशागत करायची माझ्या शेताची. चेअरमन MD ऐकत नाहीत का हो? तुमचं व्याज महत्वाचं आहे, चक्री व्याज, आणि माझ्या शेतकऱ्याचं 15% व्याज महत्वाचं आहे नाही. शेतकरी सुद्धा गप्प बसतोय, अन्याय सहन करतोय आणि आम्ही घोषणा देऊन मारा लागलो. परंतु याच्या ह्या 1.5 महिन्यातलं व्याजासहित 15% रक्कम खात्यावर जमा झाली पाहिजे. उसाला पहिली उचल 3,500 रुपये दिली पाहिजे. आणि जय हिंद कारखाना, सिद्धेश्वर, भैरवनाथ, सकार शिरोमणी, इंद्रेश्वर, सिद्धनाथ या कारखान्यांनी गेल्या वर्षी ऊसाची बिलं थकीत उशिरा दिलेले आहेत. त्याचं 15% व्याज आजही महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे. गेल्या कालच्यापासून आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने जे कमिशनर आहेत, राज्याचे प्रमुख आहेत, साखर आयुक्त, त्यांच्या कार्यालयाच्या गेटमध्ये बसून आम्ही थंडीत हे आंदोलन आम्ही चालू ठेवलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत 15% व्याज खात्यावर जमा झालं पाहिजे. अन्यथा चालू या कारखान्यांचे ज्यांनी हे ऊसाचं बिल द्यायला विलंब केलेला आहे, ते 15% व्याजासहित रक्कम जमा नाही केली तर त्यांनी का केली नाही हा कायदा पायदळी तुडवला आहे. म्हणून साखर आयुक्ताकडे मागणी केलेली आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी केलेली आहे, सहकार मंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की तातडीने यांच्यावरची RRCची कारवाई करा. आणि या आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी रात्री 10-10:30 वाजता उशिरा आम्हाला पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलंय की कारखान्यावरती कारवाई करण्यात येईल. पुन्हा वजन काठ्याच्या संदर्भात बोललोय. वजन काठ्याच्या बाबतीत आम्ही संबंधित विभागाला कळवतोय. आणि गोकुळ कारखान्याने तर करामत केली. विशेष वाटतंय आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांना आम्ही अक्षरशः देव मानतोय. परंतु आशीर्वाद साहेब, तुम्ही जो आशीर्वाद दिलाय तो शेतकऱ्याचे प्रपंच उद्ध्वस्त करण्याचा आशीर्वाद दिलेला आहे. कारखानदाराचं भलं करण्याचं काम तुमचं चालू आहे. मला दुःख वाटलं कारण मी बोलत नाही, भैया देशमुख बोलत नाही. कमिशनरनी मला पत्र दिले की जिल्हाधिकाऱ्यांनी 2023-24ची RRCची कारवाई गोकुळवर झालेली असताना, 2024-25ची कारवाई झालेली असताना 2-2 वेळा RRCच्या कारवाई झालेत, तरी पण कुमार आशीर्वाद साहेब जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिरात दिलेली नाही, त्याचा लिलाव केलेला नाही आणि त्याची जप्ती करून माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले असते. पण शेतकऱ्यांचे अक्षरशः प्रपंच उद्ध्वस्त झालेत. त्याची उपासमार चालू आहे. तो बीबी दारपळचा असो, समाधान अवथडे विरवड्याचा असो, काय मंगळवेढा तालुक्यातले शेतकरी आहेत, काय मोहोळ तालुक्यातले आहेत. अक्षरशः त्या गोकुळच्या चेअरमनच्या दारात बसून डोळ्यात पाणी आणून 2-2 दिवस मुक्काम करून पैसे मागितले तरी पैसे दिलेले नाहीत. हा वनवास माझ्या शेतकऱ्यात चालू आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी ह्याला जबाबदार आहेत पूर्ण. आणि साखर आयुक्तांनी आदेश दिलेला आहे. रात्री 10:30 वाजता आम्हाला उशिरा पत्र दिले या आंदोलनाची दखल घेऊन की 15% व्याज जमा करायला आम्ही आदेश देतोय. वजन मापकला आम्ही कळवतोय. मी उन्हा कळवतो नाही, देखेंगे करेंगे नाही, किया आहे हे पत्र पाहिजे. आदेशाचं पत्र घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही असं आव्हान मी साखर आयुक्तांना केले जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं. आणि माझ्या तुषार बारबोले आहेत, विशाल बारबोले आहेत, शिनादारपचे कार्यकर्ते आपले, आमचे सचिन देशमुख आहेत मानेगावचे. काल पण 10-15 कार्यकर्ते काही शेतकरी आले होते, ते गेलेत. कारण दुधाचं वस्त्यावर राहत असतात शेतकऱ्यांची भयानक अडचण आहे. दरोड्याचा प्रकार आहे, काय अनेक प्रकार घडतात. त्यामुळे मी समजून घेऊन
कमिशनरला सांगितले आम्हाला इथं दारात जर थंडीत बसवत असाल तर वेळ आहे तर तुमच्या निलंबनाच्या तुम्ही बेजबाबदारपणे वागताय, जिल्हाधिकारी बेजबाबदारपणे वागलेत. त्यासाठी येत्या 4 दिवसात वाट बघून आम्ही नागपूरच्या अधिवेशनाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आणि विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा तो विषय अधिवेशनात घ्यावा. महाराष्ट्रातले बरेच आमदार आहेत परंतु नाव काढत नाहीत. तुम्हाला ज्या कामासाठी मतदान केले ते तुम्ही उसाचं बिल का दिलं नाही म्हणून कधी अधिवेशनात भांडत नाहीत. ही दुर्दैवाची बाब आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा मतं देताना विचार करा तुम्ही. अरे राजू शेट्टी सारखा माणूस पाडलाय दिल्लीत आवाज उठवणारा, शेतकऱ्यांसाठी लढणारी माणसं, अशी माणसं जर तुम्ही संपवली, अरे तुमच्या शेतकऱ्याच्या होता मांडणार कोण? तुम्ही कुणाच्या बी नादी लागू नका. मला राजकारण बोलायचं नाही परंतु या बाबतीत साखर आयुक्तांना जी पत्र दिलेलं आहे तर लेखी आदेश असा काढला पाहिजे 15% व्याजाची रक्कम जमा करा असा जिल्हाधिकाऱ्यांना आणि कारखानदाराला आदेश दिला आम्ही. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आरआरसीची कारवाई करून ह्या महिन्यात 1.5 महिन्यात जे काही उसाची बिलं दिले नाहीत त्यांच्यावरती 15% व्याज द्यायला कारणीभूत ठेवावं, बंधन करावं. आणि वजन मापकला आम्ही आदेश दिलाय असं पत्र पाहिजे मला. पुन्हा बाकीच्या कारखान्यावरती कारवाई केलेली आहे असं पत्र द्या. आणि माननीय अभिजितदादा पाटील आणि ज्येष्ठ नेते बबनदादा शिंदे यांनी गेल्या वर्षी विधानसभेच्या आधी स्वार्थापोटी त्यांनी 3,500 रुपये दर जाहीर केला होता. त्यातले अजून 500 रुपये दिलेले नाहीत. 500 का 600 रुपये राहिलेत. ते पैसे पण येत्या 15 दिवसात अभिजितदादांनी दिले पाहिजेत. तुम्ही माझे दुश्मन नाहीत. तुम्ही तोंडातनं शब्द दिलेला आहे तोच मुद्दा मी पकडून मीडियाला तुमचे पुरावे आहेत आमच्याकडे. त्या पद्धतीने येत्या 15 दिवसात जर पैसे नाही जमा केले तर अभिजितदादा पाटील आणि बबनदादा शिंदे यांच्या दारात हलगीनाथ आंदोलन करून माझा शेतकरी 500 रुपये राहिलेलं थकीत बिल घेतल्याशिवाय राहणार नाही. अन्यथा तुम्ही विधानसभेला आमदार झालाय, दिशाभूल करून तुम्ही आमदार झालाय म्हणून ते पुरावे घेऊन मी याचिका दाखल केल्याशिवाय राहणार नाही. आणि या बाबतीत खरंच अभिजितदादा तुम्ही गेल्या वर्षी जाहीर केलं की 3,500 रुपये दर देणं कारखानदाराला कसं परवडते हे मी सांगतो म्हणले. मग आता मला सांगा आबा 1.5 लाखाला 1 गुंठा प्लॉट घेतला तर 2 वर्षात त्याची 2.5 लाख 3 लाख गुंठ्याची किंमत होते. तुम्ही आता 2875 म्हणलाय तर तुम्ही तातडीनं आता 3,500 नाही तुम्ही 3700 रुपये दर दिला पाहिजे विठ्ठल कारखान्याचा. तुम्ही गेल्या वर्षी 3,500 दर देतो म्हणला होता, परवडते म्हणलाय. त्यामुळे येत्या 15 दिवसात तुम्ही उसाचा दर जाहीर करावा. आणि इतर कारखानदारांनी सुद्धा 3,500 रुपये पहिली उचल द्यावी. आणि आपल्या आंदोलनाला परिणाम म्हणून जे बोत्रे ओंकारचे त्यांचं मी कौतुक करतो, स्वागत करतो. त्यांनी 3150 रुपये दर जाहीर केला. त्यांना मनापासून मी शेतकऱ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो. हे आंदोलनाचा परिणाम आहे. ही खूप मोठा आणि यश आहे. मला आनंद आहे माझ्या शेतकऱ्यांना जादा पैसे मिळतात.